म्हणजे काय बोलणार आज? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी गणेश पाटील आपल्या जीपीडी युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करतोय. तर तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही खूप चांगले असाल आणि चांगलेच राहा. जीपीडी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर काहीच भरपूर दिवसानंतर ब्लॉगमध्ये येतो. काही गोष्टी आणि काही आठवणी आयुष्य बदलून टाकतात, त्या मिळाल्या तरी आणि नाही मिळाल्या तरी अशाच काही गोष्टींना मी स्मरण करून आणि माझ्या आईच्या चरणाला वंदन करून आजच्या व्लॉगला मी सुरुवात करतो. आता याच्यानंतर आपल्याला तुम्हाला कंटिन्यू व्लॉग बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आज आहे 30 आणि 30 कशी साजरी करावी हेच आज आम्ही तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर जाणार आहोत आम्ही वाडा खोपरीला. तिथे कशी 30 साजरी केली जाते. आज माझ्यासोबत दिनेश प्रभू आहेत बघा. लाईट कमी आहे तर आम्ही फ्लॅश लावलेत, फ्लॅश. तर चला काही भरपूर दिवसानंतर आपला व्लॉग येतोय आणि आजचा व्लॉग तुम्ही नक्कीच बघा. 30 म्हणजे मित्रांनो दारू आणि मांसाहारी खाल्ली पाहिजे असं नसतंय. म्हणून आज तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे मी काय 30 कशी साजरी केली जाते. तर ते आज तेच बघण्यासाठी आपण जाणार वाडा खोपरीला. तर चला मिळूया कंटिन्यू मध्ये व्लॉग मध्ये, तुम्ही बनवून राहा कंटिन्यू. तर चला जाऊया वाडा खोपरीला. तर मित्रांनो, खरंच रात्रीची गाडी चालवायला जर ड्रायव्हर कोणाला पाहिजे असेल तर आमचे ते दर्शन प्रभू आहेत. खरंच किती कालोख असो, कधी कधी आम्ही जेव्हा जन्माष्टमीला गेलो होतो बिना लाईटीची गाडी चालवली होती. तो अतिशय पराक्रम त्यांनी गाजवला होता. खरंच खूप छान गाडी चालवतात ते. आणि 2 ठिकाणी बंद पारली, फक्त बिना पेट्रोल चालू करायची बाकी 2 ठिकाणी तरी यांनी बंद पारली. आता किती ठिकाणी तो हे करतो प्रवास, तो कसा करतो. दर्शन काय बोलणार तुम्ही आज? काय नाही, आता भगवंतांची इच्छा असेल तर त्या होईल. बंद परत कमाला आहेच आपल्याकडे माणसा बाबा. आणि माणसं बघा कमाला दिनेश इकडे दिगंबर पण आहे. मी धक्का मारणार नाही माहिती, धक्का मारायला माहिती दिनेश नाही. आमचे काही वेटिंगला आहेत ते कुडूसला वेटिंग वर आहेत काही आमचे मेंबर. आणि मित्रांनो, तुम्हाला माहित असेल रस्ता म्हणजे तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही, अजिबात नाही. मी भरपूर ब्लॉग मध्ये दाखवलेला आहे हा रस्ता बघा. तुम्हाला बोलतो ना मी, पोटात जर दुखत असेल तर बंद होईल आणि कमरेत दुखत असेल तरी बंद होईल. हे बघा, आबड दोबड मध्ये बसण्याचा अनुभव पण भेटतो मग 100%. बिना पाण्याचा आम्ही ते सीएनजी पर्यंत लावलेले आहे. हे पैसे आहे का देव? पैसे आहे का गदेव? कपलं धोतर घातले फक्त, सुटला काय धोतर? सीएनजी भरताना गाईस फायनल आपण पोहोचलेलो आहोत बघा खोपरी येथे. खूप जोरदार कीर्तन चालू आहे आणि 30 कशी साजरी केली जाते आज बघणारच आहोत आपण. पुढे जाऊया. मित्रांनो बघा 30 आणि शुद्ध शाकाहारी जेवण. तर दिनेश तुम्ही काय बोलणार आहात? 30 दिवशी निमित्त बघा 30 कशी साजरी केली जाते. म्हणजे इकडे कीर्तन चालू होतं, आता कीर्तन संपलेलं आहे आणि इकडे कुठेतरी चांगलं काम केलं मला वाटतं. हा 100%. तर मित्रांनो, खरंच एक महत्वाचा संदेश नक्की असतो. आज 30 आहे आणि 30 निमित्त लोक बघा काय करतात. आणि आज इथे चांगल्या कामात जर आपण केलं तर कुठेतरी आपलं नक्कीच भाग्य उजाडणार असेल. आज आम्ही इथे 30 निमित्त एकदम शुद्ध शाकाहारी जेवण आणि संकीर्तनामध्ये आम्ही सहभागी झालोय. इथे बघा म्हणजे काय बोलणार आज? खूप दिवसातून आपण भेटलो. आपले जे या ब्लॉग होते एक मिनिट बोला प्रभूजी, कंटिन्यू करा. दिवसातून आपण भेटलो. अत्यंत सुखदायक झाले. मस्त जशी पहिली पंढरपूरची जरी चूक भेटली श्री जगदीश प्रभूंचा सुपुत्र
कार्टून कार्टून आण्या नुसती कुठं जाना घेतो ना आणि वडे घाटातून मग शॉर्टकट आहे. पंढरपूरचा आवड बघ. हे काय करतो काय करतो तू काय करतो काय करतो काय करतो तर मित्रांनो आम्ही आता पितोय. काय दिले पितो आपण या तर टिपसला काय पितो आपण हर्बल कॉफी काय हर्बल कॉफी जरा पिऊन दाखव. वाफा निंदन डायरेक्ट जाम मजा हा? इकडं बघा चुम गौरी पाकले. मित्रांनो आता नवीन वर्षाला सुरुवात होण्यासाठी काही क्षण बाकी आहेत, म्हणजे काही तास 1 तास फक्त बाकी आहे. आणि इकडे आता कीर्तन चालू आहे. खूप जोरदार कीर्तन चालू होणार आहे. बघा नवीन वर्षाची सुरुवात कशी होते आणि 31 इथे कशी साजरी केली जाते बघितला. आम्ही मस्त प्रसाद केला शुभ शाकाहार प्रसाद घाला त्यानंतर हर्बल ट्री. आणि दिनेश बघा नवीन वर्षाची सुरुवात. दिने काय झालं काय हा हा दर्शन प्रभू तुम्ही आज ब्लॉग मध्ये आलेच नाही इकडे. काय बोलणार तुम्ही. गरम गरम हर्बल टी पिला कसं वाटला. इथे कसं खुर्चीवर बसा. हे नवीन वर्षाची सुरुवात अशी असावी. 1 नंबर ना. कीर्तन आधी कीर्तन करत करत नवीन वर्षात प्रवेश केला पाहिजे माणसाने. 100%. हा अनुभव फक्त इस्कॉन मध्येच मिळतो. लोक काय करतात दारू पितात दारूच्या नशात नवीन वर्षाचा स्वीकार करतात. आपण तसं नाही. आपण आपली नशा वेगळी. प्रभूंप्रती समर्पण. प्रभू रामचंद्र की जय. मैया चला आलो. सौभाग्य. पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय. श्री राधा गोपीनाथ भगवान की
मित्रांनो फायनली नवीन वर्षामध्ये आम्ही हरे कृष्ण महामंत्र जप करत प्रवेश केलेला आहे आणि इकडे कंदील सोडत लावलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. नाही थोडा वेळ थांब. अरे विष मागा ना तुम्ही कोणीतरी. सोड नाही येणार का नाही, थोडा वेळ थांब. तर मित्रांनो तुम्हाला 31 ची एन्जॉयमेंट नक्कीच आवडली असेल. कशी 31 साजरी केली बघितला. कुठलाही वेगळा कार्यक्रम नाही, कुठलाही सॉन्ग नाही, ना बैलांचा सॉन्ग ना कुठला सॉन्ग, फक्त हरिकृष्ण महामंत्र सर्व पब्लिकला नाचवली. आणि 2024चा वर्ष सुरू झाला. तुम्हाला सर्वप्रथम जीपीडी युट्यूब चॅनल कडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचा येणारा दिवस खूप चांगले जावो. आणि दिनेश प्रभू तुम्ही काय बोलणार? सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो मी मराठी आहे पण नवीन वर्षात तुम्हाला शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. पुढील दिवस तुमचे येणारे दिवस खूप छान जावं या गावदेवाची प्रार्थना करतो. आणि आजच्या व्लॉगला मी इथेच एंड करतो. तोपर्यंत बघत राहा माझ्या जुन्या व्हिडिओ, खूप एन्जॉय करा. आजच्या व्लॉगला करूया इथेच एंड. जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हरे कृष्ण.